नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 5 मार्च. मित्रांनो, सध्या राज्यातील तापमानात वाढ होत असून राज्यातील तापमान मार्च अखेरपर्यंत सरासरी 36 ते 38 अंशापर्यंत राहण्याची शक्यता असून राज्यातील एखादे दुसरे जिल्ह्यात हे तापमान 40 अंशापर्यंत जाऊ शकते. तसेच दिनांक 13 ते 15 मार्च या दरम्यान कोकण विभागात व सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर स्थानिक वातावरणानुसार तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता सध्या दिसत असून वातावरणात अचानक काही बदल झाल्यास आपणाला तसे सांगितले जाईल. सदर काळात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच मी सतत लांब पल्ल्याचे अंदाज देत असतो. त्याचे उदाहरण म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात काही भागात पावसाची शक्यता 8 महिने आधी दिली होती व पावसासोबत काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता पण दिली होती. त्याप्रमाणे राज्याच्या विदर्भ व मराठवाडा विभागात तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही ठिकाणी पाऊस पडला व बीड, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्याच्या काही ठिकाणी गारपीट पण झाली आहे. तसेच मार्च महिन्यात दिनांक 6 मार्च ते 29 मार्च या काळात उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून अंदाजे 4 WD जाण्याची शक्यता असून त्यापैकी दिनांक 18 मार्च ते 29 मार्च या दरम्यान 2 शक्तिशाली WD यावर दिलेल्या राज्यातून जाणार असून त्यामुळे या राज्यात काही ठिकाणी बर्फवृष्टी तर काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 18 मार्च रोजी राजस्थान राज्यात एक हलके कमी दाबाचे क्षेत्र येणार असून व ते उत्तर पश्चिम दिशेत सरकत 23 मार्चपर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्या प्रभावामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील. तसेच जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात काही ठिकाणी बर्फ तर काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. याच काळात छत्तीसगड या राज्यात हलक्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते दक्षिण पश्चिम दिशेत सरकत आपल्या राज्यातून कोकणाकडे जाण्याची शक्यता राहील. त्याच्या प्रभावामुळे बऱ्याच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. सदर काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 23 मार्च रोजीच्या WDमुळे जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात काही ठिकाणी बर्फ तर काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. सदर या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील बऱ्याच राज्यात दिनांक 23 ते 29 मार्च दरम्यान भाग बदलत पावसाची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच या WDच्या प्रभावामुळे आपल्या राज्यातील खानदेश, विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. सदर अंदाज हा दूरचा असल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला तर तसे आपणाला कळवण्यात येईल. हा अंदाज देण्यामागचे कारण आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज दिला आहे. तरी शेतकरी मित्रांनी आपली पिके दिनांक 17 मार्चपर्यंत काढून त्याची मळणी करून घ्यावी. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.